हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मी स्वाती देवरे तुमच्या सगळ्यांचं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आणि हा माझा पहिला लाँग व्हिडिओ आहे. सकाळी आहोंचा टिफिन बनवून दिला आणि त्यानंतर लगेचच घरच्या इतर कामांना सुरुवात केली. घरातील कामे तर तुम्हाला माहिती आहे, घरातील कामे तर दिवसभर चालूच राहतात. बेड आवरतच होते तेवढ्यात माझा छोटा मुलगा शिव, आमचा लाडोबा, तो उठला. आणि त्याचं असं आहे, त्याला उठल्या उठल्या एवढी भूक लागते ना, लगेच रडायला लागतो. त्याला आधी खायला किंवा काहीतरी दूध वगैरे पाहिजे असतं. तो उठला, मग त्याला ब्रश दिला आणि मीही ब्रश केला. म्हणजे त्याचं काय आहे ना, तो मला बघून बघून ब्रश करतो. मी जसं करेल तसं तो करत असतो. मग त्याच्यासाठी मलाही डबल ब्रश करावा लागतो, म्हणून मीही त्याच्यासोबत ब्रश केला. ब्रश झाला आणि लगेच त्याने सोया चंक्सची बरणी माझ्याकडे आणली आणि मम्मा मला सोया चंक्स दे, मम्मा मला सोया चंक्स दे. त्याला त्यातून सोया चंक्स काढून दिले आणि मी माझी देवपूजा करून घेतली. तेवढंच तो त्या शांत बसेल, म्हणजे मला पूजा करू देईल. हे माझं छोटंसं देवघर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. देवपूजा झाली आणि लगेच किचनमध्ये आले. किचनमध्ये आहोंचा टिफिन बनवून दिला होता, तर भांडी तशीच पडलेली होती. ती भांडी घासायला घेतली. म्हटलं शिव खेळतोय तोपर्यंत भांडी वगैरे घासून घेऊ, कारण एकदा का तो रडायला लागला मग तो मला काही करू देत नाही. तसं तोपर्यंत त्याची दीदी उठली होती, माझी मोठी मुलगी अवनी, त्यामुळे तो तिच्यासोबत खेळत होता. पण खेळेल की कुठपर्यंत सांगता येत नाही, मध्येच भांडायला लागतात. भांडे घासून घेतले आणि लगेच किचन ओटा वगैरे पुसायला घेतला. गॅस वगैरे सगळं घासून घेतलं आणि ओटा क्लीन करून घेतला. किचनचं सगळं तेलकट उडालेलं असतं, त्यामुळं खूप घाण होतं. रोज घासावंच लागतं. जर एखाद्या दिवशी घासलं नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा अजून जास्त होतं. त्यामुळे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं. म्हणजे आता किचन माझं सगळं आवरलेलं होतं. किचन तर माझं सगळं आवरून झालं होतं. मी शिवलाही आंघोळ घातली होती. त्याला आंघोळ वगैरे घातली आणि त्याचा आवरून पण देत होती. तो मस्त बसला होता. त्याच्या पप्पांनी बुंदी आणलेली होती. तो एन्जॉय करत होता त्याच्या गाडीमध्ये, 4 व्हीलरमध्ये. त्याला 4 व्हीलर खूप आवडतात. मोठ्या गाड्यांचं प्रचंड वेड आहे त्याला. टॉईजमध्ये पण तो छोट्या छोट्या गाड्याच घेणार, दुसरं काही घेणार नाही. आणि कुणाला द्यायचं म्हटलं तर देणार नाही. त्या गाडीवरून तर रोज त्याच्या दीदीची आणि त्याचे भांडणं असतात. त्याचं आवरून दिला. अवनीचंही आवरलं होतं, पण तिचा क्लिप मला घेता नाही आली, कारण मला कॉल आल्यामुळं व्हिडिओमध्ये ते समोर दिसणार तुम्हाला. आणि लगेच मग त्याचं आवरून झालं, तिचंही आवरून झालं आणि म्हटलं आता कपडे धुवून घ्या. कपडे वगैरे सगळं धुवून घेतलं. भिजत घातलेले होते आधी. माझ्याकडे तर काही वॉशिंग मशीन नाही आहे वॉशिंग मशीन, पण मी आणलेली नाही आहे सोबत इकडे, त्यामुळे कपडे हातानेच धुते. कपडे धुवून झाले आणि लगेच लादी पुसून घेतली. आधी झाडून वगैरे घेतलं होतं मग पुसून वगैरे घेतलं आणि क्लीन करून घेतलं सगळं. ते दोघं समोर गॅलरीत खेळत होते, त्यामुळं मी पटकन असं घर पुसून घेतलं. नाहीतर मग ते मध्ये मध्ये पळतात आणि मग ते पुसू देत नाही. ते झोपल्याशिवाय मग पुसता येत नाही, त्यामुळे आता ते खेळत होते, त्यामुळं मी पटकन असं घर क्लीन करून घेतलं. घर क्लीन झालं आणि नंतर माझे कालचे कपडे होते, ते पण मला घडी घालायचे होते. म्हणजे गॅलरीमध्ये मी आज कपडे टाकायचे, तेव्हा मी कालचे कपडे आज सकाळी काढून घेते आणि मग आजचे कपडे टाकते, असं होतं. त्यामुळे ते कपडे आज घडी घालून व्यवस्थित ठेवायचे होते. मी मग ते घडी घातले आणि मुलांचं खेळणं चालू होतं बाजूला. तशी कामं तर दिवसभर चालूच असतात, कामं काही संपत नाही. आणि मुलं म्हटलं की पसारा करणारच. मी समोर आवरत असते आणि ते मागे पसारा करत असतात. इथे ही माझी मुलगी अवनी, ही 4 वर्षांची आहे. मी कपड्यांची घडी घालत होती, तर ती मला म्हटली, मम्मा मी पण तुला हेल्प करते. तिला आहे ना असं खूप आवडतं. मी भांडे लावत असली की ती भांडे लावणार. मी कपडे धुत असली की मला म्हणणार, मम्मा मी पण कपडे धुवू लागते. मोठ्यापणी जेव्हा करायचं तेव्हा तर तिला कंटाळा येत जाईल, पण आता तिला मज्जा वाटते करायला. असो, तेवढीच मला थोडीशी तिची हेल्प होते.
तिनेही छान व्यवस्थित कपड्यांची घडी घातली. तिने तिचे व्यवस्थित घडी घातली आणि कपाटमध्ये ठेवलं सुद्धा तिने तिचे कपडे. ती माझ्याकडनंच शिकतीये ती. माझं पाहून पाहून करते. त्यात तिची बडबड पण चालू होती. मम्मा, हे पप्पांची पॅन्ट आहे, ही शिवची आहे, हे तुझे आहे, हे असं, हे माझा रुमाल आहे, हे असं तिची बडबड चालू असते कंटिन्यू. ती तर शांत बसतच नाही. असं आम्ही दोघींनी मिळून कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. मुलांमध्ये वेळ कधी जातो ना कळतच नाही. इथे ती चालली आहे कपाटमध्ये तिचे कपडे ठेवायला. तिला म्हटलं अगं मी ठेवते, पण नाही, तिला स्वतःच्या हाताने ठेवायचे होते. तिने घडी घातले आहेत ना. आणि अशा प्रकारे माझं सगळं काम आज आवरलेलं आहे अवनीच्या हेल्पनी. सो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. बाय.